श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा हरिहरपेठ येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज 3 जानेवारी 2025 रोजी श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा हरिहरपेठ येथे ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। या ग्रंथ प्रदर्शनीची सुरुवात मुख्याध्यापक मनोज देशमुख यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला हार अर्पण करून करण्यात आले। तसेच येत्या 15 जानेवारी 2025 पर्यंत ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनीचा शाळेतील विद्यार्थी तसेच पालकांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक मनोज देशमुख यांनी युग बदल न्यूज मराठीच्या माध्यमातून केले आहे। या कार्यक्रमाकरिता शाळेच्या ग्रंथपाल सुमती पाचडे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज देशमुख सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती नेमाडे मॅडम यांनी केले। यावेळी बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते। ज्या माऊलीने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या जीवनातला शिक्षणाचा अंधकार दूर करण्यासाठी आपल्या पतीला आदर्श मानून भिडेवाड्यामध्ये 4 मुलींना घेऊन ज्या फुले दाम्पत्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षणाची सुरुवात केली आणि महिलांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे, आपल्या वाट्याला येणारं जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने घालवण्याचा अधिकार आहे, याची सुरुवात करणारी खऱ्या अर्थाने शिक्षणाची जी माता आहे ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती। आणि योगायोगाने यावर्षीपासून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळा महाविद्यालय सार्वजनिक ग्रंथालय यांना एक उपक्रम दिला आहे की जेणेकरून आज वाचन संस्कृतीपासून प्रत्येक मनुष्य असा दूर दूर जातो आहे। ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचनातून या देशाचं संविधान कसं घडलं हा पूर्ण जर आपण इतिहास बघितला तर पुस्तकच आपला खरा मित्र होऊ शकतो हे बाबासाहेबांनी आम्हाला त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्रावरून सांगितलं। तत्पूर्वी सावित्रीबाई आईने आपल्या समस्त महिलांसाठी जे दालन खुलं केलं, आज आपण त्याची फलश्रुती बघतोय की 50% महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये सरकारला वाटा द्यावा लागला आणि पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांची उंच भरारी आहे। नुसतं सहभागच नाही तर त्यामध्ये गुणवत्ता सुद्धा त्यांनी निर्माण केली। या यश खऱ्या अर्थाने सावित्री आईचेच आहे। आज श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा हरिहरपेठ या ठिकाणी सुद्धा कालपासून आमचे सर्व शिक्षक सहकारी हा एक ग्रंथोत्सव ग्रंथ प्रदर्शनीचं आयोजन शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व शिक्षकांसाठी आम्ही केलेले आहे। येत्या 15 जानेवारी पर्यंत हा ग्रंथोत्सव या वाचनालयामध्ये आम्ही साजरा करणार आहे। यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी परिसरातील पालकांनीही या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घ्यावा आणि खऱ्या अर्थाने वाचाल तर वाचाल हा जो मंत्र आम्हाला बाबासाहेबांनी दिला तो निदान या अनुषंगाने तरी पूर्ण होईल ही अपेक्षा आजच्या या सावित्रीबाईच्या या पवित्र दिनी मी आपणा सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आशा व्यक्त करतो। आणि पुनश्च एकदा या मोबाईलच्या या जे आहे ट्विटर जे सामाजिक जे समजा आपल्याकडे जे चाल करून येत आहेत, आपल्याला आपलं जे जीवन आहे हे स्वमग्न करतायत, ही सगळी जी सामाजिक रचना बदलते आहे ती परत एकदा वाचनातून पूर्वावस्थेत येईल असा आशावाद बाळगतो आणि सावित्रीबाईच्या या पवित्र दिनी त्यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।